आज मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत आपण आज बनवणार आहोत. तर अगदी झणझणीत असं भरीत बनवून तयार होणार आहे. मस्त असं वांगं भाजून त्याच्यावरची साल काढून मस्त असे मसाले वापरून या ठिकाणी आपण ही वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी भरताचं वांगं घेतलेलं आहे. वांगं चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. वांग्याच्या चारी साईडनं आपल्याला आता हे कापून घ्यायचे आहे आणि आतपर्यंत चेक करून घ्यायचे आहे कुठं कीड लागलेली आहे का नाही. काही वांग्यामध्ये आतून कीड लागलेली असते, त्यामुळे हे चेक करून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही बघू शकता आतून सगळं व्यवस्थित आहे. तर आपण या ठिकाणी यावर थोडेसे तेल टाकून सर्व साईडनं पसरवून देऊयात. तेल लावल्यामुळे वांग्याची साल निघायला अगदी सोपी जाईल. आता गॅसवर आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहे. सर्व साईडने वांग्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. प्रत्येक साईड 2-3 मिनिटं एका साईडने असे चांगले भाजून घेऊयात. तर वांगे सर्व साईडने चांगले भाजून तयार झालेले आहे. तुम्ही सुरेच्या साहाय्याने चेक करून घेऊ शकता आतपर्यंत जाते, याचा अर्थ वांगे चांगले भाजून तयार झालेले आहे. तर आपण हे गॅसची फ्लेम बंद करूयात आणि या वांग्याला थंड करून घेऊयात. तर फोडणीसाठी आपल्याला या ठिकाणी 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, हिरवी मिरची आणि चॉप केलेले लसूण आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. तर या ठिकाणी आपलं वांगं चांगलं थंडगार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता साल अगदी अलगद निघत आहे. सर्व साल काढून घ्यायची आहे. सर्व साल काढून झाल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी ही सुरीच्या साहाय्याने हे स्मॅश करून घेते. तर आपलं भरीत हे चांगलं स्मॅश करून तयार आहे. तर आपण चला फोडणीची तयारी करूयात. तर एका पॅनमध्ये मी थोडेसे तेल टाकून घेते. तेल तापल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. याला चांगले परतवून घेऊयात. आता चॉप केलेला कांदा टाकून घेऊयात. कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये टमाटे घालून घ्यायचे आहे. टोमॅटोही चांगले परतवून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे, त्यामुळे टोमॅटो शिजायला मदत होईल. टोमॅटो आपले लवकर शिजून तयार होतील. तर आता मसाले टाकून घेऊयात. या ठिकाणी मी अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची टाकलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. तर हे सर्व मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये स्मॅश केलेलं वांगं आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि सर्व हे मिक्सचर हलवून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी 2 चमचे दाण्याचे कूट वापरलेले आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे. हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला एकदा हलवून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मस्त असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चला तर भेटूया मग अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.